आम्ही सांगतो। महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजर्षी छत्रपती रोडवर सारथी वाढवा, सारथी वाढवा। उपोषणाला का बसलो? कारण आम्हाला गेले 3 वर्ष झालं सारथीच्या मुलांना HRA आणि कॉन्टिजन्सी मिळालेली नाही आहे। तर आम्ही आमचं काम कसं करायचं किंवा इतर मुलं बाहेर राहत आहेत तर त्यांनी ते कुठून म्हणजे पैसे अवेलेबल करायचे, ते राहण्यासाठीचं भाडं कुठून द्यायचं, या सगळ्यासाठी आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहोत। काय काय मागणी घेऊन बसले आंदोलनाला? आम्हाला 3 वर्षापासूनची कॉन्टिजन्सी आणि HRA मिळावा आणि सारथी संशोधक विद्यार्थ्यांचे ज्या काही सर्वसामान्य मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, इतकंच आमचं म्हणणं आहे। याच्या मागचे पैसे रेग्युलर आलेत का? याच्या मागचे पैशांचं 6 महिन्याचे आले नाही। तर काय मागण्या घेऊन बसलेत तुम्ही? नमस्कार, मी तुकाराम शिंदे। गेल्या 3-4 वर्षापासून सारथी प्रशासनाने PhD संशोधक विद्यार्थ्यांना HRA आणि कॉन्टिजन्सी दिलेलं नाही आहे। आज त्याला 3-3.5 वर्ष होत आहेत। गेल्या जानेवारी ते जून 2025ची फेलोशिप अद्यापर्यंत विद्यार्थ्यांना वितरित केलेली नाही आहे। हे सातत्याने विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी HRA कॉन्टिजन्सीसाठी आंदोलनं करायला लागतात, ही अतिशय खेदाची बाब आहे। प्रशासनाकडे विनंती केल्यानंतरच प्रशासन जर आम्हाला फेलोशिप देत असेल किंवा आंदोलन केल्यानंतर फेलोशिप देत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे। प्रशासनाने याच्यात लक्ष घालावं आणि तात्काळ जी प्रलंबित फेलोशिप आणि HRA कॉन्टिजन्सी आहे ते विद्यार्थ्यांना तातडीने जमा करावी। याच 2 प्रमुख मागण्यांना घेऊन आज एकदिवसीय आंदोलन आम्ही सर्वजण करतोय। आज नाशिक असेल, कोल्हापूर असेल, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, पुणे या सगळ्या जिल्ह्यातून मुलं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। MDनी संपर्क साधला तुमच्याशी? आत्तापर्यंत सकाळी 11 वाजता संचालक ऑफिसमध्ये आलेत। आता जवळपास 2 वाजलेत तरी पण संचालकांनी विद्यार्थ्यांशी कोणताही संवाद साधलेला नाही आहे। नमस्कार, मी सविता प्रदीप बंके, सारथी संशोधक विद्यार्थिनी। आज आम्ही सारथी मुख्य कार्यालय पुणे येथे आंदोलनासाठी बसलो आहोत। तर आमची ही मागणी आहे की गेल्या 3 वर्षापासून आम्हाला HRA आणि कॉन्टिजन्सी मिळालेली नाही आहे। इथून पाठीमागचे जी फेलोशिप होती ती मिळाली, पण पाठीमागे गेल्या 1 वर्षापासूनची जी फेलोशिप आहे ती थकीत आहे। तरी आमच्या ह्या मागण्या म्हणजे जे कॉन्टिजन्सी आहे, HRA आहे किंवा थकलेली फेलोशिप आहे ही विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मिळावी आणि विद्यार्थ्यांचे संशोधन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांना हातभार लागावा, ह्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे मुख्य कार्यालयासमोर जमलेलो आहोत। तरी याची दखल घ्यावी हीच आमची मागणी आहे। सर्व महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थी या ठिकाणी आलेत का? हो, सर्वच कानाकोपऱ्यातील म्हणजे ज्या ज्या विभागातील सारथी संशोधक विद्यार्थ्यांना अडचणी आहेत, ज्यांना काही म्हणजे फेलोशिप किंवा HRA मिळालेलं नाही, कॉन्टिजन्सी मिळालेलं नाही आहे, ज्या मुलांचं काम अर्धवट त्याच्यामुळे राहिलेलं आहे, कारण सायन्ससारख्या विषयामध्ये आर्थिक म्हणजे पैशांची गरज असते। तर त्याच्यासाठी सर्वच क्षेत्रातील संशोधक विद्यार्थी येथे आलेले आहेत। काय उपोषणाच्या मागण्या घेऊन काय बसले तुम्ही? नमस्कार सर, मी नलिनी देशमुख नाशिकवरून आलेली आहे। तर आज आम्हाला माझं 2022 पासूनचं रजिस्ट्रेशन आहे आणि तेव्हापासून जवळजवळ जी फेलोशिप मिळाली त्यानंतर आमचं 2025ची जी 6 महिने झालेत तेव्हापासून आम्हाला ह्या 6 महिन्याची फेलोशिपही मिळालेली नाही। आता हे वर्ष संपत आलं, आता पुढचे प्रोग्रेस रिपोर्ट मागण्याची वेळ झालेली तरी आजपर्यंत मिळालेले नाही पैसे। त्यानंतर आमचं 3 ते 4 वर्षाचं HRA आणि कॉन्टिजन्सी या संदर्भातही अजून काही विचार केला जात नाही आहे। आमचा खर्च खूप होतोय, राहण्याचा खर्च, कॉलेजला जाण्या येण्याचा खर्च, स्टेशनरी याबाबत त्यांनी विचार करावा आणि आम्हाला ते लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा। काय मागण्या घेऊन बसले तुम्ही येथे? नमस्कार, मी भूषण बिरादर, मी संशोधक विद्यार्थी असून सारथी संस्थेतर्फे मिळणाऱ्या PhDचा एक मी लाभार्थी आहे। मागील 2 वर्षापासून आम्हाला PhDचा प्रश्न प्रलंबित होता, त्यावेळी वेळोवेळी आम्ही आमच्या परीने लढा दिला। त्यानंतर सरकारने आम्हाला PhDच्या पोरांना फेलोशिप देण्यासाठी मान्यता दिलेली असतानासुद्धा 1 तारखेपासून ते आज तागायत म्हणजे गेले 11 महिने आम्हाला PhDच्या पैशातला 1ही रुपये यांनी देऊ केलेला नाही। त्याचबरोबर आमच्यावर काही बंधनं आहेत, जसे की आम्ही जॉब करू शकत नाही,
ही सारथी संस्थेलाही माहिती आहे व त्याचबरोबर सरकारलाही माहिती आहे. परंतु जॉब न करता उदरनिर्वाह कसा भागवायचा किंवा उदरनिर्वाह न भागवता आम्ही आमचं संशोधन कसं पूर्ण करायचं हा प्रश्न घेऊन आम्ही वेळोवेळी यांच्याकडे आलो, पण कुठले समाधानकारक उत्तर आम्हाला दिलं गेलं नाही किंवा भेटलं नाही आहे. मग आम्हाला हे विचारायचं आहे की ही नेमकी चुकी आमची आहे का की आम्ही संशोधन करतो आहे. येथे महाराष्ट्रातील पूर्णतः कानाकोपऱ्यातनं आम्ही इथे येतो. 969 विद्यार्थी आम्ही PhD सारखे उच्च शिक्षण घेत असताना सरकारकडनं किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याकडनं ही अडवणूक होणं ही खूप मोठी दुर्दैवी घटना आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी आज सारथी संस्थेसमोर आम्ही इथे एकत्र जमलो आहोत. सारथीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला तुमच्याशी? हो, आमच्याकडे त्याचे पुरावेही आहेत. आम्ही 4 ते 5 वेळा त्यांना पत्र देऊन त्यांना विनंती केली होती. ते पहिल्या पत्राला त्यांचं उत्तर होतं की सरकारने निधी दिला नाही आहे आणि शेवटच्या पत्राला त्यांचं उत्तर होतं की आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि आम्ही जेव्हा सरकारशी संपर्क साधून किंवा तत्सम अधिकाऱ्यांना संपर्क साधून माहिती गोळा केली त्यावेळेला सारथीकडे निधी वर्ग केला गेलेला आहे, परंतु सारथीच्याच अधिकाऱ्यांना तो पुढे पाठवायचा नसल्यामुळे किंवा काही त्यांचे लागेबंद असतील ते आम्हाला माहिती नाही आहे किंवा त्यांचा काय हेतू आहे आम्हाला माहिती नाही आहे, तर त्यांच्याकडे थांबवले गेलेले आहे. एकंदरीत अशी माहिती आमच्याकडे आहे.